भाजपा जिल्हा समन्वयक सीमाताई लिमये यांचा सांगली जिल्हा दौरा, महिला कार्यकर्त्यांशी साधला संवाद। भाजपा 2024 महाविजय या अनुषंगाने भाजपा सांगली जिल्हा समन्वयक सीमाताई लिमये यांनी सांगली जिल्ह्याला भेट दिली। आज दिनांक 23 डिसेंबर इस्लामपूर येथे प्रकाश हॉस्पिटलमध्ये भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांतदादा भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे नियोजन करण्यात आले होते। यावेळी भाजपा सांगली जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष डॉक्टर उषाताई दशवंत उपस्थित होत्या। लिमयेताईंनी संपूर्ण सांगली जिल्ह्याचा आढावा घेतला व उपस्थित वाळवा शिराळा महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसेच सर्व योजनांची माहिती सांगितली। संघटन कसे करायचे व त्यामधून कसे काम करायचे याचे मार्गदर्शन त्यांनी केले। सौ लिमयेताई आणि दशवंतताई तसेच बैठकीला उपस्थित असलेल्या वाळवा शिराळा तालुक्यातून आलेल्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक भाजपा वाळवा तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सौ सुरेखाताई जगताप यांनी केले। या बैठकीस इस्लामपूर शहराध्यक्ष सुनीताताई काळे, भाजपा सांगली जिल्हा उपाध्यक्ष आशाताई पवार, विद्याताई पाटील, सदस्या जयश्रीताई रणदिवे, श्रीदेवीताई आटमुटे, वंदनाताई थोरात, अर्चनाताई पोळ, नरसिंगपूर सरपंच शोभाताई जगताप, सौ वर्षाताई हुबाले, स्मिता पवार, रुपालीताई शेडगे, वाळवा शिराळा तालुक्यातून सर्व भाजपा महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच इस्लामपूर शहर पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या। शेवटी इस्लामपूर शहर अध्यक्ष सुनीताताई काळे यांनी आभार मानले। नमस्कार, मी सौ सीमा लिमये। माझ्यावर आपल्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा माननीय सौ चित्राताई वाघ यांनी सांगली ग्रामीण भागाचं दायित्व दिलेलं आहे प्रभारी म्हणून, आणि संपूर्ण भागाचं लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका याची जबाबदारी दिलेली आहे। त्या संदर्भामध्ये त्याच्याशी अनुसरून मी आज इथे आलेली आहे। आणि इथे आल्यानंतर आमच्या सांगली जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षा माननीय उषाताई दशवंत, आमच्या वाळवा तालुक्याच्या अध्यक्षा सुरेखाताई आणि माझ्या सर्व भगिनी, सर्व या पक्षामध्ये काम करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांपासून सर्व भगिनी या अतिशय महत्त्वाच्या आहेत। प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे। या सर्वांनी अतिशय इथे सुंदर पद्धतीने नियोजन केलं, नियोजन उत्तमरित्या पार पडलं। आणि ज्या उद्देशाने मी इथे आलेली आहे की आता ही कामाची सुरुवात आहे आमची, आणि आम्हाला 2024 ची लढाई खूप यशस्वीरित्या लढायची आहे आम्हा सर्वांना। आणि आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे काही भारत देशाकरता उत्तम सर्वोत्तम कार्य जे करत आहेत, केलेलं आहे आणि करत आहेत, पुढेही करणार आहेत, आणि आपल्या भारताला विश्वगुरूच्या वाटेवर आपल्या मोदीजींनी नेऊन ठेवलेलं आहे। अशा सर्वोत्तम प्रधानमंत्रींकरता आम्ही त्यांचे सैनिक म्हणून आम्ही आता काम करणार आहोत, याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। आणि त्या पद्धतीने आपल्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय निशिकांतदादा भोसलेजी दादांनी अतिशय सुंदर पद्धतीचं दादांचं काम आहे इथे। हे मला इथे आता या तासाभरातच सगळ्या गोष्टी कळल्या। दादांचं काम अतिशय म्हणजे रसातळापर्यंत दादांचं काम पोहोचलेलं आहे। आणि दादांसारखा कार्यकर्ता, मी कार्यकर्ता का म्हणते की देशाच्या स्वरूपामध्ये कार्यकर्ता, आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत, आणि दादांसारखी व्यक्ती इतकं सर्वोत्तम इथे काम करते, तर बाकी इथे फार काही करायची गरजच नाहीये। कारण प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत मोदीजी पोहोचलेले आहेत, भारतीय जनता पार्टी पोहोचलेली आहे, आणि भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक काम पोहोचलेलं आहे। आणि त्याच्याकरता मी दादांचे खूप धन्यवाद मानते। दादांचं अतिशय सुंदर काम आहे। आणि आता सुद्धा दादांनी आम्हाला महिला भगिनींना, आम्हाला मातृशक्तीला दादांचं सदैव सहकार्य आहे। माझ्या या सर्व महिला भगिनींनी मला आलेल्या तेच सांगितलं, येतानाही मला सांगत होत्या की ताई, दादांचं इतकं सुंदर सहकार्य आहे की दादांनी सदैव आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पाठिंबा दिलेला आहे, सहकार्य दिलेलं आहे। त्यामुळे मी दादांचे खूप धन्यवाद मानते, खूप खूप आभार मानते। आणि दादा, तुम्ही जो विश्वास आमच्या सर्व महिलांवर, आमच्या भगिनींवर, आमच्या मातृशक्तीवर ठेवलेला आहे, तो आम्ही सर्वजणी मिळून सार्थ ठरवू। आणि 2024 ची आपली जी खडतर मी म्हणणार नाही, परंतु जी चॅलेंजिंग जी लोकसभा, विधानसभा ज्या निवडणुका आहेत, याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे आमच्या मोदीजींना, आमच्या भारतीय जनता पार्टीला उत्तम यश मिळवून देऊ, हा माझ्या सर्व भगिनींकडनं आणि मातृशक्तीकडनं आपल्याला वचन आहे हे। त्यामुळे मी सर्वांचे खूप आभार मानते, आणि त्या पद्धतीने आम्ही एकत्रित येऊन कामाला लागलेलो आहोत, करणार आहोत म्हणत नाहीये मी, आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे। मी डॉक्टर उषा दशवंत, भाजप महिला मोर्चा सांगली जिल्हाध्यक्ष। आज आपल्या जिल्ह्यामध्ये पुण्याच्या आपल्या लिमयेताई जिल्हा समन्वयक म्हणून आलेल्या आहेत,
आणि ती आपली चांगलीच भरगच्च अशी महिलांची मीटिंग पार पडलेली आहे. मीटिंगमध्ये बऱ्याच जबाबदाऱ्या वाटण्यात आलेल्या आहेत आणि समन्वयकांना नेमण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्याचं काम करत असताना खऱ्या अर्थानं महिला म्हणून ज्या अडचणी येतात त्या अडचणी सांगितल्यानंतर काही सेकंदातच सॉल्व्ह केल्या जातात आणि याचं सगळं श्रेय असेल तर ते आपले सांगली ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय निशिकांतदादा पाटील. खऱ्या अर्थानं जनसेवक असं ज्यांना म्हणता येईल ते आदरणीय निशिकांतदादा पाटील ज्या पद्धतीनं काम करतायत त्या पद्धतीनं मला तर एक खात्रीनं सांगावंसं वाटतंय की महाविजय 2024 हा फारसा अवघड नाही. आपलं कामही तेवढं आहे. दादांचा सपोर्ट, दादांचा सहाय्य आणि दादांकडनं मिळणारी सगळी मदत अतिशय चांगली आहे, मोलाची आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या महिला काम करू शकतोय. खऱ्या अर्थानं महिलेला जी संधी आणि जी मदत द्यायला लागते ती दादांकडनं मिळते आणि त्यामुळे जिल्ह्यात आमचं काम अतिशय चांगलं आहे. चित्रताई पण गेल्या महिन्यात येऊन गेल्या, मिरजेत मेळावा झाला, अतिशय चांगलं काम झालं आणि या सगळ्या नियोजनाबद्दल, या सगळ्या मदतीबद्दल दादांचाही मी परत आभार मानते. आणि जय भाजपा, तय भाजपा, महाविजय 2024. सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.